जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी सचिन गुरेवाकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग एकदम स्पेशल आहे कारण की आज आपण डाय बनवणार आहे. जे आपण तुम्हाला आता मूर्तीचा दाखवलेला हा तिचा तिसरा पार्ट आहे. मूर्तीचं जरी आपण डाय मारलेली होती, मूर्ती केल्यानंतर जरी डाय मारली तर रबराची, तर त्याच्यामध्ये आपण आता एक मोल्ड काढायसाठी आपण एक POPचा पूर्ण डाय तयार केलेली आहे. म्हणजे रबराची झालेली आहे, तर त्याच्यावरती POPची पण लागते सपोर्टसाठी. तर ती मग दाखवतो, ते कंटिन्यू करा आणि बघत राहा आपले ब्लॉग. आणि आवडल्यावरती लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुमच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा. तर चला तुम्हाला दाखवतो. साबण तेलचा लिक्विड असतो, तो लिक्विड आता आपण मारलेला आहे का ब्रशने पूर्ण व्यवस्थित, कारण की जो POPचा जो मोल्ड आहे तो आपला व्यवस्थित निघायला पाहिजे, त्याच्यावर तो म्हणजे स्लिप व्हायला पाहिजे. त्यामुळे साबण तेलचा एक लिक्विड येतो तो आपण बनवतो. कदाचित जर कोणाला माहिती नसेल तर त्यांनी मला कमेंट वगैरे करा, तर मी सांगेन ते कसं बनवायचं असतं, किती प्रमाण काय टाकायचं असं त्यात. आणि साधारण तुम्ही छोटे डाय काढत असेल तर त्याला तेल लावलं तरी चालेल, तुम्ही ते स्लिप होऊन व्यवस्थित निघू शकतो रबरवरनं. थोडीशी POP बनवलेली, म्हणजे थोडीशी हलकी कोटिंग टाकूया पातळ त्याच्यावरती.
सेसर गाठ खोलायची. पहिले एक काढा साईडचा. पहिले ती वेगळी काढ. पहिले ती वेगळी काढ. दाखव. असं वाटतं देवराज सलून मध्ये बसलाय. नाही सॉरी, हा तेजस तेजस. हे आपले हात आणि दोन पाय त्याची डाय रबर मूळ तयार करणार. अरे शॉक लागला. अंश अरे वा. मोबाईलच्या बाहेर गाडी झाली. अजून एक बरव. थोडासा बरव तुकडा. काय बोट चाव. बोट चावा. चाव अंश. नाही. आणि बोट चाव. चाव 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 आणि चाव. चाव चाव चाव. नेक्स्ट रक्षाबंधन येणार नाही. त्याला लाज वाटते. नेक्स्ट रक्षाबंधन येणार नाही. राखी दाखव कशी आहे डिझाईन. अरे वाव, गुड. कोण लाजतंय?